ही बॅग कोणाची असेल रे? या पैशांनी माझ्या आईचं ऑपरेशन होऊ शकतं रे. नाही, हे पैसे ज्याचे आहेत याला परत करायलाच हवेत रे. मला सिंगानिया साहेबांना भेटायचं आहे रे. साहेबांना परवानगी शिवाय भेटता येत नाही रे. तुम्ही निघा इथून रे. हा गार्ड तर मला आज जाऊ देत नाहीये रे, पण ही बॅग द्यावीच लागेल रे. एक काम करतो, या कंपाऊंड वरून उडी मारून जातो रे. तुला माहिती आहे का रे त्या बॅगेत काय होतं रे? 50 लाख रुपये आणि खूप महत्वाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स. आणि तू म्हणतोस ती बॅग हरवली रे? कदाचित गाडीतून पडली असेल रे. तुझ्याकडून एक साधी बॅग सांभाळली जात नाही रे. जर ती बॅग सापडली नाही ना तर उद्यापासून तू या कंपनीत दिसू नकोस रे. अरे थांब, कोण आहेस तू रे? चोर. बंगल्यात कसा घुसलास रे? अरे मी चोर नाहीये रे, सोडा मला रे. मला सिंगानिया साहेबांना भेटायचं आहे रे. चुकलो साहेब, माफ करा. परत अशी चूक नाही होणार रे. तू गप्प रे. बेअक्कल कुठला? बाहेर कसला गोंधळ सुरू आहे रे? साहेब, या बॅग मध्ये तुमचं व्हिजिटिंग कार्ड होतं. ही बॅग तुमची आहे का रे? ही बॅग माझीच आहे रे. तुला कुठं भेटली रे? साहेब, ही बॅग रस्त्यावर पडलेली मला भेटली रे. तुला माहिती आहे का यात 50 लाख रुपये होते रे. तू ही बॅग घेऊन सहज पळून जाऊ शकला असतास रे. साहेब, क्षणभर मनात विचार आला होता रे, पण दुसऱ्याच्या पैशावर मला माझं आयुष्य उभं करायचं नाही रे. तुझा हा प्रामाणिकपणा माझ्या त्या 50 लाखांपेक्षा खूप मौल्यवान आहे रे. उद्यापासून माझ्या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन हो रे. आणि तुझ्या आईच्या उपचाराचा सगळा खर्च माझी कंपनी करेल रे. मित्रांनो, माझ्या प्रामाणिकपणामुळे मला नोकरी मिळाली, मॅनेजरची नोकरी वाचली आणि साहेबांना त्यांचे पैसे परत मिळाले रे. म्हणून नेहमी प्रामाणिक राहा. माझ्या मताशी सहमत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा रे.